बिंदास निर्भीड। औरंगाबाद जिल्ह्यातील शिवर सोसायटीचे चेअरमन महावीर चुडीवाल यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे। 13 संचालकांपैकी 11 संचालकांच्या स्वाक्षरीने हा ठराव मंजूर करण्यात आला। शिवरेतील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन महावीर चुडीवाल यांच्यावर सोसायटीच्या संचालकांनी अखेर अविश्वास प्रस्ताव दाखल केला। संस्थेच्या 13 संचालकांपैकी तब्बल 11 संचालकांच्या स्वाक्षरीने औरंगाबाद येथील उपनिबंधक कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे। सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवूर येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदावरून सातत्याने शीतयुद्ध सुरू आहे। ठरल्याप्रमाणे निर्धारित कालावधीनंतर चेअरमन चुडीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा न दिल्याने संस्थेच्या संचालकात अंतर्गत संधी चालू असल्याचे प्रकरण ऐकायला मिळाले। चेअरमन संचालक मंडळात विश्वास न घेता मनमानी पद्धतीने कारभार करतात। संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा न घेणं, संचालक मंडळाची मासिक बैठक न घेणं, सभासदांच्या हिताचे निर्णय न घेणं असा ठपका चेअरमन चुडीवाल यांच्यावरती ठेवण्यात आला। हा ठराव पंढरीनाथ ठेंगळे यांनी मांडला होता। मात्र या संदर्भात आपल्यासोबत फोन लाईन वरती या सेवा संस्थेचे चेअरमन महावीर चुडीवाल आहेत। ऐकूयात चुडीवाल यांना। हा बोला सर। हा, एकंदरीत अविश्वास ठराव तुमच्यावरती दाखल झालेला आहे, तर या संदर्भात नेमकं तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता हा जो निर्णय आहे या संचालक मंडळाचा आहे, बरोबर। त्यामध्ये 13 पैकी 11 संचालकांनी सह्या केलेल्या आहे असं एक निदर्शनास येत आहे। बरं। हा, तर जे आहे त्यांचा जो निर्णय आहे त्याला हसत खेळत सामोरं जायचं असं एक ठरवलंय। अच्छा, पण या ठिकाणी आणखी एक छोटासा विषय असा निघतो, या सगळं 11 सदस्यांचं म्हणणं असं होतं की निर्धारित वेळेत तुम्ही राजीनामा द्यायला हवा होता असं ठरलेलं होतं आणि तो न दिल्यामुळं हा अविश्वास ठराव पारित करण्यात आला। मात्र तुम्ही तो आता स्वीकारलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। जो निर्णय स्वीकारला ना मी स्वीकारतोय। मी त्यांना कुठेही फेस करत नाही, त्यांना विरोध करत नाही, कुठल्या प्रकारचं राजकारण त्यात करत नाही। माझा मुख्य उद्देश समाजकारण आणि सेवा आहे, तो मी करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये मी कुठल्याही प्रकारचे राजकारण खेळण्याचा प्रयत्न करणार नाहीये, आनंदाने स्वीकारायचं आहे। अच्छा, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। ओके, धन्यवाद। सेवा संस्थेचे चेअरमन महावीर चुडीवाल यांनी जे मत व्यक्त केलं आहे ते त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला आहे। त्यांनी या ठिकाणी विरोध न पत्करण्याची भूमिका स्वीकारली आहे, विरोध न करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली आहे। शांततेच्या मार्गाने जोही निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे तो मान्य केला आहे। संचालक मंडळाचा ठराव संमत झाल्यावर 11 संचालकांनी औरंगाबाद येथील उपनिबंधक कार्यालय येथे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। दरम्यान या प्रस्तावावर निलेश देशमुख, शिवाजी आढाव, दिलीप जाधव, नंदू वरपे, अण्णासाहेब पगारे, पंढरीनाथ ठेगरे, सुनील शिरोडे, पारस बागुल, नानासाहेब साळुंके, आशाबाई जाधव, भीमाबाई घोडके या 11 संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। संस्थेच्या एकूण 13 जागांसाठी 13 मार्च 2016 रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात आली होती। या निवडणुकीत शेतकरी व लोकशाही या 2 गटाने आपले एकूण 26 उमेदवार उभे केले होते। 3 अपक्षांनी या निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते। मतदारांनी आपला कौल देत शिवशाही गटाला 8 तर शेतकरी गटाला 5 जागा मिळाल्या। बहुमत असल्याने शिवशाही या गटाने चेअरमन पदावर आपली दावेदारी सिद्ध करत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी तयारी सुरू केली होती। या पदावर कोणाला बसवावं याबाबत अनेक खलबते झाली। अखेर स्थानिक लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करत नियुक्त झालेल्या संचालकांना या पदाची संधी मिळावी असं ठरवण्यात आलं। निर्धारित कालावधी होऊनही चेअरमन चुडीवाल यांनी राजीनामा न दिल्याने या पदासाठी इच्छुक असणाऱ्या संचालकांची संधी चालू होती। अखेर याच पर्यवसान अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यापर्यंत झालं। शिवूरच्या राजकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे। या ठिकाणी नेमकं सत्तेसाठी राजकारण की सेवेसाठी राजकारण हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो आहे। या संदर्भात आपल्यासोबत चुडीवाल आणि संबंधित संचालक या एमएच बिंदासच्या व्यासपीठावरून आपल्याला या संदर्भात अधिक माहिती दिली। टीम एमएच बिंदास करिता प्रतिनिधी सौरभ लाखे, शिवूर, औरंगाबाद। विकास सोसायटीचे चेअरमन श्री महावीर शेठ यांनी कोर कमिटीने ठरवून दिल्याप्रमाणे राजीनामा दिलेला नाही। तिच्या कोर कमिटीने असं ठरवले होते की प्रत्येक वर्षाला एक चेअरमन असे एकूण 5 वर्षात 4 चेअरमनचं कालावधी ठरलेला असताना त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून त्यांना चेअरमन म्हणून निवडून दिले। परंतु त्यांनी ठरलेल्या कालावधीत राजीनामा न दिल्यामुळे
आम्हाला त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करावा लागला. सदाला विश्वासात न घेतले आणि 12 महिन्यामध्ये मीटिंग सुद्धा मासिक मीटिंग जास्तीत जास्त न घेता अशा पद्धतीने त्यांनी काम केल्यामुळं अविश्वास दाखल करण्यात आला त्यांच्यावर.